आणि यदा कदाचित जर चुकून कोणाचा सन्मान राहिला असेल तर आम्ही शाब्दिक सुमनाने आपला सन्मान करत आहोत आणि खूप सारं सगळ्यांचं हार्दिक सहर्ष स्वागत करत आहोत. येस आणि डीसी बाळा जो आवाज आमचा पोहोचणार ते त्यांचा देखील आल्यावरती आम्ही शुभ सन्मान करणार आहोत. परंतु मॅचला सुरुवात झाली आहे, स्पर्धेला देखील सुरुवात झाली आहे. त्यानंतर आपण पाहतोय दिनेशजी उसाटे साहेबांचं देखील आगमन होताना पाहायला मिळत आहेत. त्यांना देखील विनंती असेल आपण देखील या व्यासपीठावरती दिनेशजी उसाटे माजी उपसरपंच आहेत. त्याच वेळेला सन्माननीय सौरभजी देखील इथे आले, त्यांना देखील विनंती असेल आपण देखील व्यासपीठावरती या. आपलं देखील हार्दिक सहर्ष स्वागत. सौरभजी दळवी यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती. आपलं हार्दिक सहर्ष स्वागत. इथून पुढे आपण पाहतोय सामन्याला देखील सुरुवात झाली आहे. एका साइडला संघ आपण पाहतोय SN कलेक्शन गोरेगाव म्हणजेच नितेशजी तलवटकर साहेब यांच्या मालकीचा संघ, तर दुसऱ्या साइडला जय हनुमान पनलगर, बंटीजी बामणे आणि शुभमजी कदम यांच्या मालकीचा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि इथून पुढे आपण पाहतोय सामन्याला झाले सुरुवात. हो, या वेळेला पाहतोय चांगल्या पद्धतीची रेड आपल्याला कंप्लीट करताना पाहायला मिळत आहेत. राहुल आणि गुण मिळवले पाहतोय खूप सारे. 4 आणि 1 अशी परिस्थिती आपण पाहतोय सध्याच्या घडीला. फर्स्ट हाफचा खेळ सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. मैदानाच्या आतमध्ये पाहतोय गोरेगावचा बाहुबली जिशान रेडिंग साठी आपण पाहतोय सज्ज झालाय. 4च्या डिफेन्स मध्ये आपल्याला हा रेडिंग साठी दाखल होताना पाहायला मिळतोय. या वेळेला जिशांत आपण पाहतोय नाही मिळणार तुम्हाला. 1 गुणांची कमाई आपण पाहतोय जिशानच्या माध्यमातून. थर्ड रेड आपण पाहतोय बझर वाजला आणि थर्ड रेड मध्ये आपण पाहतो पॉइंट मिळवलेत. किती असतील ते इथून पुढे पाहावं लागेल. पंचांचा इशारा अजूनही येणं बाकी आपण पाहतोय. 2 गुणांची कमाई आपण पाहतोय SN कलेक्शन गोरेगाव यांच्या वतीनं. आणि एक टाइम आउट घेतला गेलाय, तोपर्यंत एक छोटासा आपण डीसी ब्रेक घेऊयात आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये येऊयात. टाइम आउट आपल्याला कंप्लीट होताना पाहायला मिळतात आणि 5 आणि 3 अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, जिथे पुन्हा एकदा जिशान आपण पाहतोय पुन्हा एकदा त्यांच्या माध्यमातून 1 गुणांची कमाई आपल्याला पाहायला मिळतीये. 6 आणि 3 सध्याची परिस्थिती. सहाच्या डिफेन्स मध्ये आपण पाहतोय हा रेडर सज्ज झालाय उजव्या बाजूने. या वेळेला पकडण्याचा प्रयत्न राहिला होता परंतु यशस्वी नाही राहिलाय.
पुणे गावाला बिलॉंग करणारे राकेश शिंदे आपण पाहतोय. GLKPL च हे 5वं पर्व आणि त्यानंतर आपण पाहतोय 6-3 सध्याची परिस्थिती. फर्स्ट हाफचा खेळ, पहिली मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगली आहे. बोनस घेण्याचा प्रयत्न तर राहिला होता परंतु यशस्वी नाही राहिलाय आणि एमटी रेड आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा 4च्या डिफेन्स मध्ये जिशान गोरेगावचा आपण पाहतोय बाहुबली. हो, या वेळा आपण पाहतोय जिशान पुन्हा एकदा आपण पाहतोय 2 गुणांची कमाई आपल्याला जिशानच्या माध्यमातून पाहायला मिळते. चला, बझर वाजलाय म्हणजे डू ऑर डाय, करो या मरो अशा स्थितीमध्ये आपल्याला हा रेडर पाहायला मिळेल. यावेळेला पाहतोय टॅकल केलंय आणि त्यानंतरला आणखीन 1 गुणांची कमाई आपल्याला पाहायला मिळते जय हनुमान पलंकर. आणि अशा पद्धतीने आपण पाहतोय हा संघ ऑल आउट झालाय पहिल्याच काही मिनिटांमध्ये आणि आतापर्यंत परिस्थिती आपण पाहतोय ती म्हणजे 12-3. पूर्ण 7च्या डिफेन्स मध्ये आपण पाहतोय यावेळेला डॅश आउट केलंय रेडरला. तिथे आपण पाहतोय थांबवलं गेलंय आणि पुन्हा एकदा आणखीन 1 गुणांची कमाई आपल्याला पाहायला मिळतीये जय हनुमान पनलगर या टीमच्या वतीनं. 13-3 सध्याची परिस्थिती. पुन्हा एकदा आपण जाऊयात डीसे मास्टर कडे. खेळ मर्दानी या मातीचा पाण्या पब्लिक जमले हो सारी. खेळ मर्दानी या मातीचा पाण्या पब्लिक जमले हो. यावेळेला 6च्या डिफेन्स मध्ये आपण पाहतोय रेडर सज्ज होईल आपल्या डाव्या बाजूनं. हो, यावेळेला आपण पाहतोय दावा तर ठोकला जातोय परंतु तो क्लेम आपण पाहतोय सक्सेस होईल का तेही पाहावं लागेल परंतु नाही झालाय. सातच्या डिफेन्स मध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा रेडर सज्ज होईल आणि ही आपण पाहतोय एमटी रेड आपल्याला पार मिळते. जास्त काही नाही करू शकले. पहिलाच हाफचा खेळ आपण पाहतोय सुरू आहे अद्यापपर्यंत. या वेळेला आपण पाहतोय थोडस ऍडव्हान्स टॅकल करायचं होतं परंतु अंगलट आलं आणि आणखीन 1 गुणांची कमाई आपण पाहतोय जय हनुमान पनलगर या टीम साठी. 14-3 अशी परिस्थिती आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला. त्यावेळेला राकेश शिंदे होते, घडले चूक आणि 1 गुण आपण पाहतोय ज्या वेळेला गिफ्ट दिलाय समोरच्या टीमला. 14-4 10चा डिफरन्स आपण पाहतोय. त्यावेळेला खूप आतमध्ये शिरले होते परंतु डॅश आउट आपण पाहतोय केलंय. बोनस आपण पाहतोय मिळालोय परंतु खेळाडू तिथे बाद नाही करू शकले आणि 15 आणि आपण पाहतोय 5 सध्याची परिस्थिती. पुन्हा एकदम पाहतोय जिशान मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय.
आणि त्यानंतर आपण पाहतोय व्यासपीठावरती आपण अशा व्यक्तीचा एक आपण सन्मान आपण करणार आहोत, एक विशेष सन्मान आपण हो यावेळेला पाहतोय जिशानला डॅश आउट केलंय आणि त्यामुळे आपण पाहतोय खेळाडूंचा त्याच वेळेला प्रेक्षक वर्गांचा रिस्पॉन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत। जिशान सारख्या रेडरला बाद करणं सोपं नाहीये आणि त्यामुळे प्रेक्षक वर्गांचा आपण पाहतो, परंतु व्यासपीठाकडे पुन्हा एकदा आपण बोलणार आहोत आणि एक विशेष सन्मान आम्ही व्यासपीठावरती करणार आहोत। सन्मान अशा व्यक्तिमत्वाचा ज्यांना आपण पाहतोय आंतरराष्ट्रीय आयुष्यमान केंद्र पुणे भारतच्या वतीनं जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आलाय। असे सन्माननीय सूरजजी पालकर साहेबांचं शुभ सन्मान आणि त्याच वेळेला एक विशेष सन्मान आम्ही व्यासपीठावरती आम्ही करणार आहोत। परंतु मॅचही आपण पाहतोय खूप महत्वाची चालू आहे आणि अशा व्यक्तिमत्वाचा सन्मान आपण या व्यासपीठावरती आज आपण करणार आहोत, ते म्हणजे सन्माननीय सुरेशजी पालकर सर यांचा शुभ सन्मान आम्ही करत आहोत। विनंती असेल मी निलेशजी केसरकर साहेब आपल्या शुभ हाताने आपण पालकर सरांचं एक विशेष सन्मान आम्ही करत आहोत व्यासपीठावरती आणि दिनेशभाई हरवणकर साहेब यांच्या शुभ हाताने आम्ही एक विशेष सन्मान आम्ही करत आहोत आणि सगळ्याच एकंदरीत व्यासपीठ कारण का खूप मोठा आपण पाहतोय पुरस्कार ज्यांना प्रदान झालाय असे सुरेशजी पालकर सर यांचा एक विशेष सन्मान आम्ही करत आहोत व्यासपीठावरती। विनंती असेल एकदा जोरात टाळ्यांचा गजर आपण करूयात, त्यांचा आपण शुभ सन्मान आपण व्यासपीठावरती करत आहोत। चला रूल्स अँड रेग्युलेशन आहेत। त्याचबरोबर अगदी आपण पाहतोय SSG फाउंडेशन व गुड मॉर्निंग स्पोर्ट्स क्लब मुंबईचे कोच सन्माननीय संदेशजी घाडगे इथे आलेले आहेत। त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती या आणि यंदाच्या वर्षीय महत्व प्रो कबड्डी या स्पर्धेमध्ये बंगळुरू बुल्स या टीम मध्ये ज्यांची वर्णी लागली आहे ते खऱ्या अर्थानं महत्व दिवेशजी गवळी हे सुद्धा इथे आलेले आहेत खेळाडू। विनंती असेल दोघांनाही आपण व्यासपीठावरती या, आपला शुभ सन्मान आम्ही व्यासपीठावरती करणार आहोत। प्रो कबड्डी मध्ये ज्यांची वर्णी लागली ते म्हणजे दिवेश गवळी, विनंती असेल आपण व्यासपीठावरती या, आपला एक विशेष सन्मान आम्ही GLKPL 2025 च्या वतीनं करणार आहोत। 8 आणि 16 आपण पाहतोय सध्याची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये। SN कलेक्शन गोरेगाव आपण पाहतोय 8 गुणांची कमाई केली आहे आणि यावेळेला पाहतोय डॅश आउट केलंय ते म्हणजे जय हनुमान बलगर या टीमच्या रेडरला बाहेर पाठवलंय। 9 आणि 16 आपण पाहतोय आता इथून पुढे 2च्या डिफेन्स मध्ये आपण पाहतोय रेडिंग करायची आहे। यावेळेला आपण पाहतोय एमटी रेड इथून पुढे आपल्याला पाहायला मिळेल। विनंती असेल कोच आणि त्याच वेळेला
जे प्रो कबड्डी मध्ये यंदाच्या वर्षी आपल्याला खेळताना पाहायला मिळतील बँगलोर बुल्स या टीम मध्ये असे गवळी आपण पाहतोय जो खेळाडू त्यांचं हार्दिक सहर्ष स्वागत आम्ही व्यासपीठावरती आम्ही करत आहोत आणि मी विनंती करेन रोहितजी रातवडकर आणि बंटीदादा बामणे आपल्या दोघांच्या शुभ हाताने आपण एक विशेष सन्मान आपण करत आहोत कोचच्या भूमिकेमध्ये आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात त्यांचा आम्ही शुभ सन्मान आम्ही करत आहोत आणि ज्यांची नुकतीच आपण पाहतोय यंदाच्या वर्षी प्रो कबड्डी या स्पर्धेमध्ये वर्णी लागली आहे असे गवळी खेळाडू आपण पाहतोय त्यांचा शुभ सन्मान मी करत आहोत विनंती असेल निलेशजी केसरकर साहेब आपल्या शुभ हाताने आपण जसं आपण पाहतोय प्रो कबड्डी मध्ये सिलेक्शन झालाय आणि तो या वर्षी आपल्याला खेळताना पाहायला मिळेल त्यांचा आम्ही करत आहोत एक विशेष सन्मान GLKPL 2025 मध्ये एक हार्दिक सहर्ष स्वागत आणि शुभ सन्मान आम्ही करत आहोत आणि खूप साऱ्या शुभेच्छा आमच्या संपूर्ण GLKPL ची जी संपूर्ण कमिटी आहे त्यांच्या वतीनं आम्ही तुला देत आहोत शुभेच्छा खूप साऱ्या आणि त्याच वेळेला पाहतोय मानव मोटरचे सर्व सुगंधताई यांचं आगमन झालेलं आहे विनंती असेल ताईंना आपण या आणि त्याच वेळेला सन्माननीय प्रशांत हर्णेकर साहेब यांचं देखील आगमन आपल्याला होताना पाहायला मिळतात मी विनंती करेन सुगंधताई आणि त्याच वेळेला पाहतोय प्रशांत हर्णेकर साहेब आपल्या माध्यमातून जे आपण हे चषक पाहतोय जे आम्हाला प्रोव्हाइड केले गेले आहेत त्यामुळे आपले देखील खूप सारे आभार आणि GLKPL मध्ये आपलं हार्दिक सहर्ष स्वागत हो यावेळेला पाहतोय पकडले रेडरला आणि 1 गुणांची कमाई आपण पाहतोय हळूहळू आपण पाहतोय लीड इथून पुढे कमी होतीये 11 आणि 18 असताना आपण पाहतोय संघ ऑल आउट झालाय अजून लीड आपल्याला कमी होताना पाहायला मिळेल फक्त आणि फक्त 4 गुणांची लीड आपण पाहतोय पहिलीच मॅच अगदी आपल्याला रंगताना पाहायला मिळेल 14 आणि 18 अशी परिस्थिती आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आणि आलेल्या मान्यवरांचा आम्ही शुभ सन्मान आम्ही करत आहोत मी विनंती करेन अध्यक्ष कल्पेशजी शिंदे आपल्या शुभ हाताने आपण सुगंधताई यांचा शुभ सन्मान आणि प्रशांतजी हर्णेकर साहेब यांचा शुभ सन्मान आम्ही करत आहोत आणि निलेशजी केसरकर साहेब आपल्या दोघांच्या शुभ हाताने आपण आलेल्या दोन्ही मान्यवरांचं एक विशेष सन्मान ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय आम्हाला ज्या ट्रॉफीज प्रोव्हाइड केल्या गेल्यात असे मानव मोटर्स सर्व त्यांचा शुभ सन्मान आम्ही करत आहोत जर तुम्हाला बाईक घ्यायची असेल तर मग तुम्ही मानव मोटर्स इथे संपर्क करू शकता खूप चांगल्या ऑफर्स आणि सवलतीमध्ये तुम्हाला ते बाईक्स तुम्हाला इथून पुढे मिळू शकतात परंतु मॅच इम्पॉर्टंट आहे 14 आणि 18 त्याच वेळेला सन्माननीय सचिनजी गिडबिडे साहेब यांचं आगमन झालंय विनंती असं आपण व्यासपीठावरती या सचिनजी गिडबिडे साहेब मॅच आपण पाहतोय 15 आणि 18 सध्याची परिस्थिती 3 गुणांची फक्त आणि फक्त लीड आपण पाहतोय 15 आणि 18 आपण पाहतोय सध्याची परिस्थिती जी लीड आपण पाहतोय जवळपास 10 गुणांची होती ती इथून पुढे 3 गुणांची आपण पाहतोय लीड यस बोनस आपण पाहतोय मिळालाय इथून पुढे आपण पाहतोय 4 गुणांची लीड आपल्याला पाहायला मिळतीये चला चला अंपायर सोबत आपण कृपया करून वाद घालू नका जे अंपायरचा डिसिजन असेल तो अंतिम असेल त्यामुळे इथून पुढे आपण लगेचच इथून पुढे सुरुवात आपण करत आहोत सामन्याला यस 1 गुणांची आपण पाहतोय कमाई SN कलेक्शन गोरेगाव 3 ची लीड आपण पाहतोय फक्त आणि फक्त 5च्या डिफेन्स मध्ये रेडर गेलाय
यावेळेला एमटी रेड. काही मिनिटांचा खेळ इथून पुढे बाकी असणार आहे. 16-19, 19-16 अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगली आहे. सातच्या डिफेन्स मध्ये आपण पाहतोय यावेळेला टॅकल केलंय. डॅश आउट आपण पाहतोय केलंय रेडरला. आणखीन एक गुण इथून पुढे कमी होईल. फक्त आणि फक्त आपण पाहतोय 2 गुणांची लीड आहे. त्यामुळे इथून पुढे सामना कोणाच्या बाजूने जाईल तोपर्यंत एक छोटासा टीजर ब्रेक. पुन्हा एकदा आपण जाणार आहोत मैदानाच्या दिशेने. एक लीड आपण पाहतोय जय हनुमान पलंगर या टीमच्या माध्यमातून. आणि ती असताना पाहतोय डॅश आउट केलंय. हो, आणि अगदी आपण पाहतोय सामना इथे बरोबरीवरती सुटलाय. गोरेगावकर टाळ्यांचा गजर करूया. पहिलीच मॅच अगदी आपण पाहतोय बरोबरीवरती सुटली आहे. या स्पर्धेची क्रेज GLKPL 2025 पहिलीच मॅच ही झाली टाय. येस, कम ऑन डीजे.
प्रीमियर लीग आहे रे सगळ्यात भारी गोरेगाव लोणेरे कबड्डी प्रीमियर लीग आहे रे सगळ्यात भारी गोरेगाव लोणेरे कबड्डी प्रीमियर लीग आहे रे सगळ्यात भारी गोरेगाव लोणेरे कबड्डी प्रीमियर लीग आहे रे सगळ्यात भारी हो चालतोय शिक्का ज्याच्या नावाचा तो निलेश केसरकर दादा हो मंडळासाठी सदैव तत्पर रोहित दादा राठोडकर उभा हो अभिजित टेंबे वन मॅन शो घेतली उंच भरारी अभिजित टेंबे वन मॅन शो घेतली उंच भरारी गोरेगाव लोणेरे कबड्डी प्रीमियर लीग आहे रे सगळ्यात भारी गोरेगाव लोणेरे कबड्डी प्रीमियर लीग आहे रे सगळ्यात भारी गोरेगाव लोणेरे कबड्डी प्रीमियर लीग आहे रे सगळ्यात भारी गोरेगाव लोणेरे कबड्डी प्रीमियर लीग आहे रे सगळ्यात भारी ओ बंटी बामणे कल्पेश शिंदे शुभम कदम त्यांच्या सोबत आदित्य गोरेगावकरांच्या अंगात बाहुबली सारखी ताकद हे कैलास रातवडकराने घेतली मास्टर माइंड अशी कामगिरी कैलास रातवडकराने घेतली मास्टर माइंड अशी कामगिरी गोरेगाव लोणेरे कबड्डी प्रीमियर लीग आहे रे सगळ्यात भारी गोरेगाव लोणेरे कबड्डी प्रीमियर लीग आहे रे सगळ्यात भारी गोरेगाव लोणेरे कबड्डी प्रीमियर लीग आहे रे सगळ्यात भारी गोरेगाव लोणेरे कबड्डी प्रीमियर लीग थँक्यू आहे रे सगळ्यात भारी व्यासपीठावरती आपण पाहतोय सन्माननीय दत्ताजी रातवडकर साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे त्यांचं देखील आम्ही शुभ सन्मान आम्ही करणार आहोत त्याच वेळेला सचिनजी किडबडे साहेब यांचं देखील आम्ही शुभ सन्मान आम्ही करणार आहोत विनंती असेल बंडीची बामणे आपण या आणि त्यानंतरला रोहित दादा रातवडकर आपल्या दोघांच्या शुभ हाताने आपण सचिनजी किडबडे साहेब आपण या आणि दत्ताजी रातवडकर साहेब प्रथमतः सचिन किडबडे यांचा शुभ सन्मान आम्ही करत आहोत त्यामुळे विनंती असेल आपण या आपला शुभ सन्मान आम्ही करत आहोत आणि त्यानंतर आम्ही सन्मान करत आहोत ते म्हणजे दत्त रातवडकर यांचा देखील आम्ही सन्मान करत आहोत विनंती असेल निलेश केसरकर साहेब आपल्या शुभ हाताने आपण त्यांचा शुभ सन्मान आपण करूयात त्यानंतर आपण सन्मान आपण करत आहोत ते म्हणजे सन्माननीय सौरभजी दळवी यांचं शुभ सन्मान आम्ही करत आहोत विनंती असेल रोहित दादा रातवडकर आपल्या शुभ हाताने आपण सौरभजी दळवी यांचं शुभ सन्मान आम्ही व्यासपीठावरती करत आहोत सगळेच प्रेक्षक वर्गांना मॅच पाहायचे परंतु आमचे मान्यवर देखील आम्हाला खूप इम्पॉर्टंट आहेत कारण का GLKPL म्हटलं की एक मानाची स्पर्धा आहे आणि सगळेच या विभागामधील प्रतिष्ठित मान्यवर आपल्याला आवर्जून उपस्थित राहताना पाहायला मिळतात या स्पर्धेला आपण पाहतोय आवर्जून भेट देतात तर सगळ्यांचं हार्दिक स्वागत आणि पहिलीच मॅच आपण पाहतोय रंगली आहे जिथे सामना अगदी बरोबरीवरती आपल्याला पार मिळाला रोशन चांदीवकर फॅशन किंग हाय राकेश शिंदे कोहिनूर भाऊजी ओ निलेश केसरकर रोहित रातवडकर यवन जोडी
शोभते खरी निलेश केसरकर रोहित राजवाडकर येवन जोडी शोभते खरी गोरेगाव लोणेरे कबड्डी प्रीमियर लीग आहे रे सगळ्यात भारी गोरेगाव लोणेरे कबड्डी प्रीमियर लीग तिथून पुढे पाहतोय 5-5 रेड्स आपल्याला पाहायला मिळतील. पहिली रेड आपण पाहतोय SN कलेक्शन गोरेगाव या टीमच्या वतीनं. धावा इथून पुढे टोकला जाणार. मैदानाच्या आतमध्ये आता कोण बाजी मारणार त्यासाठी आपण पाहतोय प्रयत्न सुरू आहेत. त्या आपल्याला पाहतोय हो काय रेड केली आहे. 2 गुणांची कमाई आपल्याला इथून पुढे पाहायला मिळतीये. पहिलीच रेड आपण पाहतोय यशस्वी ठरले ते म्हणजे SN कलेक्शन गोरेगाव. आदित्यची गोरेगावकर कुठे असतील आपण व्यासपीठाकडे संपर्क करा. आदित्यची गोरेगावकर आपण या व्यासपीठाकडे आपण संपर्क करा. या वर्षीचं आयोजन आपण पाहतोय भव्य आणि दिव्य आपल्याला पाहायला मिळत आहेत. बसण्यासाठी आपण पाहतोय खूप मोठ्या असं स्टँडी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि अगदी स्टँडी देखील आपण पाहतोय पहिल्याच मॅच मध्ये अगदी पूर्ण 5 झालेत. सगळेच प्रेक्षक वर्ग आपण पाहतोय. दोन आणि 1 अशी आपण पाहतोय सध्याची परिस्थिती. आता इथून पुढे 1 ची लीड आहे SN कलेक्शन गोरेगाव या टीम साठी. इथून पुढे निदान रेषा ही क्रॉस केली जाईल का तेही सुद्धा पाहावं लागेल. याच आणि बोनस आपण पाहतोय मिळालाय. आणखीन एक तीन आणि 1 आपण पाहतोय सध्याची परिस्थिती. नवीन रेडर राकेश शिंदे पुणेगावचा कोहिनूर हिरा म्हणून देखील प्रसिद्धी आहे. हिरा इथून पुढे मैदानाच्या आतमध्ये चमकणार की नाही ते पाहावं लागेल. बोनस मिळालाय त्यामुळे 3 आणि 2. तीन आणि 2 सध्याची परिस्थिती आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये 1 ची लीड आहे SN कलेक्शन गोरेगाव या टीम साठी. याला महत्व ऍडव्हान्स टॅकल करण्याच्या प्रयत्नामध्ये अनसक्सेसफुल आणि इथून पुढे पाहतोय SN कलेक्शन गोरेगावला आणखीन 1 गुण. चार आणि 2 अवशी आपण पाहतोय. यावेळेला पाहतोय जिशान सुद्धा आपण पाहतोय पुन्हा एकदा आपल्या चार आणि 3 आपण पाहतोय सध्याची परिस्थिती. यावेळेला एकदम पाहतोय ऍडव्हान्स करण्याचा प्रयत्न राहिला होता परंतु शेवटचे काही सेकंद इथून पुढे बाकी आहेत आणि
येस आपण पाहतोय रेडर तिथून पुढे बाद होईल आणि आता मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदम पाहतोय अगदी बरोबरीवरती आपल्याला हा सामना पाहायला मिळतोय 4 आणि 4. चार आणि 4 अशी पाहतोय पुन्हा एकदा बरोबरीवरती हे दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीयेत मैदानाच्या आतमध्ये. पहिली मॅच आपण पाहतोय सुरू आहे. हो यावेळेला पाहतोय डॅश आउट केलाय आणि 1 गुणांची कमाई आपण पाहतोय एसएन कलेक्शन गोरेगाव. शेवटची रेड इथून पुढे आपल्याला पान मिळेल 5 आणि 4 अशी परिस्थिती आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. 5 आणि 4 आपण पाहतोय. पाच आणि 4 आपण पाहतोय आणि इथून पुढे आपण पाहतोय 2 गुणांची कमाई म्हणजे एसएन कलेक्शन गोरेगाव या टीम कडे आपण पाहतोय. आता मात्र खूप गुण आपण पाहतोय. 3 गुणांची लीड असताना अशा पद्धतीने आपण पाहतोय सामना संपलाय. एसएन कलेक्शन गोरेगाव अभिनंदन. पहिली मॅच आपल्याला विजय होताना पाहायला मिळतात. खूप सारे अभिनंदन. मैदानावरी प्लेयर सारी जिद्दीन खेळती मैदानावरी. गोरेगाव लोणेरे कबड्डी प्रीमियर लीग आहे रे सगळ्यात भारी. गोरेगाव लोणेरे कबड्डी प्रीमियर लीग आहे रे सगळ्यात भारी. गोरेगाव लोणेरे कबड्डी प्रीमियर लीग आहे रे सगळ्यात भारी. गोरेगाव लोणेरे कबड्डी प्रीमियर लीग आहे रे सगळ्यात भारी. शिक्का ज्याच्या नावाचा तो निलेश केसर कर दादा. हो मंडळासाठी सदैव तत्पर रोहित दादा राठोडकर उभा. हो अभिजित टेंबे वन मॅन शो. थँक्यू. यापुढे होणारी मॅच सेकंड मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका साइडला एके फोटोग्राफी टीमचा कर्णधार आपल्याला पाहायला मिळतोय प्रतीक वाडकर आणि दुसऱ्या साइडला समर्थ प्रासादिक भजन मंडळ उनेगाव परेश शिंदे अर्थात गोवा किंग आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एका बाजूला आपण पाहतोय गोवा एक्सप्रेस परेश शिंदे तर दुसऱ्या बाजूला सुरत एक्सप्रेस प्रतीक वाडकर आपल्याला पाहायला मिळतील. त्यामुळे ही मॅच खूप इम्पॉर्टंट असणार आहे आणि लगेच आपण त्या दोन्ही टीम्सला इन्व्हाइट करत आहोत. आपण आतमध्ये यायचं आहे. 2 टीम्स चला कॅप्टन्स आपण लगेच या आणि टीम सोबत आपण पाहतोय जे मैदानाच्या आतमध्ये फक्त संघमालक असतील आणि कोच असतील तेच राहतील. बाकीचे सगळे प्रेक्षक वर्ग असतील ते मैदानाच्या बाहेर. आणि इथून पुढे जर तुमच्या समवेत जे पाठीराखे जर सोबत आले तर मग तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल आणि ती सगळी जबाबदारी तुमची असणार आहे. त्यामुळे इथून पुढे आपण फक्त 2 टीम्स होणार आणि फक्त कोच हेच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. उंच भरारी